खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच माळ विभागातील 8 संघ इन ऍक्शन मध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहणार आहेत. प्रथमतः मॅच आपल्या भेटीला आले. एका साईडला आई जगदंबा वनोटे आणि त्यांच्या विपक्ष ओम साई कामतपडा. दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहणार आहोत. खूप चांगलं मॅच रंगेल यात काही शंका नाही. गोविंद उघडा देखील इन ऍक्शन मध्ये आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये प्रथमतः जर पाहिलं तर नक्कीच एकमेव खेळाडू असेल की त्याने रतनबा चषक देखील खेळला आहे असे गोविंद उघडा हा देखील इन ऍक्शन मध्ये आजच्या दिवसामध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल झाले आणि बरोबर 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करावी लागतील. अन्यथा 38 षटकाच्या आतमध्ये चौथ्या षटकासाठी प्लेयर आतमध्ये घ्यावा लागेल याची नोंद घ्या. स्थानिक वेळ बरोबर 10:18 झाले आहेत आणि बरोबर 10:19 तुमचा पहिला बॉल पडेल. त्यानंतर या ठिकाणी टाइम काउंट स्टार्ट होईल आणि 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करावी लागतील. अन्यथा 38 षटकाच्या आतमध्ये चौथ्या षटकासाठी एक एक्स्ट्रा प्लेयर आतमध्ये घ्यावा लागेल याची सर्वांनी नोंद घ्या. सध्या मी माल विभागातील 8 संघ जे मात्र इन ऍक्शन मध्ये खेळणार आहे त्यांचं सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि 8 संघ म्हणजेच दसई असोसिएशन मध्ये उपलब्ध करून दिले म्हणजेच माल विभागातील 8 संघ म्हणजेच रमेश दादा लिहे यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि ते देखील आपल्या सोबत इथे जॉईंट आहेत. ऑनलाईन ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सस्नेह स्वागत आणि आभार व्यक्त करतो कारण की 8 संघ त्यांनी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत. देखील करूया मोस्ट वेलकम. तुर्तास जाऊया मॅचच्याकडे. 4 षटकांची मॅच आणि खऱ्या अर्थाने माल विभागातील 8 संघ आणि 2 संघ या ठिकाणी वेळेवर उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचा प्रथमतः मी मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. आणि मॅचला देखील होईल सुरुवात. शो अँड गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. गोविंद उघडा प्रथमतः गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवर आसमान दाखवताना गोविंद उघडा याच्यावर केलेलं आक्रमण शफीक याने ठोकलाय पहिल्या बॉलवर थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. आई जगदंबा वनोटे हा संघ पाहतो इन ऍक्शन मध्ये. खूप चांगली बॅटिंग. शफीक बॉलिंग ट्रॅकवर आलाय. क्रमांक 1च्या षटकामध्ये गोविंद उघडा आलाय आणि गोविंद उघडा याच्यावर आक्रमण शफीक या खेळाडूने केलंय. पुन्हा एकदा इथे पाहिलं तर लाईन चेक करावी लागेल. पंचांचा दोन्ही हात समांतर पाहतोय आणि एकदम अवांतर इथे मिळेल. संख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात वाढते. सध्या थोडीशी नाजूक अशी अवस्था गोविंद उघडा या खेळाडूची पाहतोय. क्रमांक 1च्या षटकामध्ये संख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पुढील बॉल ओव्हर द विकेट. डायरेक्शन डाऊन द ट्रॅक. फटका एक्झिक्यूट केला तर बॅक टू द बॉलर खेळला होता. त्यानंतर लॉंग ऑफ दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळत आहे. तोपर्यंत एक सिंगल इक्वली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाही. आणि सध्या पाहिलं तर नक्कीच मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाही कारण की P1चा षटक आहे. P1च्या षटकामध्ये गोविंद उघडा या गोलंदाजाला 5 रन दिलाय आणि खूप चांगली इथे गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. आणि त्याच अनुषंगाने क्रमांक 1च्या षटकामध्ये इन्व्हाइट केलं होतं आणि नक्कीच पहिल्या बॉलवर षटकार आला जरूर परंतु त्यानंतर कमबॅक करताना आपण गोविंद उघडा या खेळाडूला पाहतोय. चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. पुढील बॉल. ओहो चांगला बॉल आणि या अनुषंगाने पाहिलं तर नक्कीच हा देखील आलाय डॉट बॉल. सलगचे दुसरा डॉट बॉल मात्र बाटकट असेल परंतु त्यानंतर विकेट किपरचं जजमेंट खराब येतोय. प्रथमतः ज्याने रफिक असेल
ऑन स्ट्राईकला आणि त्याची विकेट देखील खूप महत्वाची होती आणि त्याच अनुषंगाने ते विकेट किपरने हा कॅच ड्रॉप केलाय. ओहो, आणखीन एक ठोकलाय. इथे पाहिले तर की बॉलला पाठवून दिले थेट वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतो रफिकेच्या बॅट मधना. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट षटकार. प्रथमतः आपण पाहिलं तर कीच क्रमांक 4चा बॉल होता आणि क्रमांक 4च्या बॉलवर एक कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर आक्रमकता स्वीकार केली. यावेळेस वाईडिश लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल केला, एक्झिक्यूट केला डीप मध्ये. गॅप चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग मध्ये डीप मध्ये पाहायला मिळाली. तोपर्यंत एक सिंगल इक्वली गेली. आता अनुषंगाने पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये जाऊन पोहोचले म्हणजे 15 या आकड्यावर. प्रथमतः ओव्हर मध्ये खूप चांगली सुरुवात बॅटिंग करणारी टीम म्हणजे आई जगदंब वनोटे या संघाची आपण बघतो. माफ करा, रफिक आणि शफीक ही जोडी सध्याच्या घडीला मैदानामध्ये एंटर झाले आणि चांगली फलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. सुरुवात चांगल्या पद्धतीने केली आहे जे मात्र रफिक आणि शफीकने. आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच 8 संघ इन ऍक्शन मध्ये माळ विभागातील आपण पाहणार आहोत. वनोटे संघ, कामतपाडा संघ. प्रथमतः ही मॅच देखील आपण पाहतोय, क्रमांक 1 ची मॅच. आज ग्रँड फिनालेचा दिवस असेल. क्रमांक 2 अशोक. अशोकच्या पहिल्या बॉलवर आक्रमण. बॉलला थेट पाठवून दिले वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अलाय रफिकेच्या बॅट मध्ये एबन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. दादा निश्चिते सरांचा देखील शुभ आगमन झाले, त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. 21 धावा टीमच्या स्कोर कार्ड. चांगली फलंदाजी म्हणायला हरकत नाही बॅटिंग करत असताना रफिक या खेळाडूची. सध्या आपण पाहिलं तर रफिक याची एक कॅच ड्रॉप झाली. त्यानंतर जखमेवर मीठ सोलायचं काम सध्याच्या घडीला मैदानामध्ये करताना रफिक या खेळाडूला पाहतोय. चांगली फटकेबाजी म्हणायला हरकत नाहीये बॅटिंग करत असताना आई जगदंब वनोटे या संघाची. धावसंख्या 21, लॉस ऑफ 0 विकेट. 1.1 बॉलचा खेळ झाला समाप्त. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला करताना. चला जास्तीचा वेळ घेऊ नका कारण की 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करावे लागतील, अन्यथा 30 षटकाच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल याची नोंद घ्या. जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, विनंती करतो. अशोक बॉलिंग ट्रॅकवर आलाय क्रमांक 1 च्या षटकामध्ये आणि प्रथमच पहिल्या षटकार देखील ठोकला. आक्रमण चढवलं जाते अशोक या गोलंदाजावर. राईट राऊंड द विकेट. हलक्या हाताने पंच केलं, डीप मध्ये ट्रॅव्हल केलं, अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत बॉल ट्रॅव्हल होतो डीप मध्ये. तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय. नो डाऊट फेकी देखील ॲक्युरेट पाहायला मिळते परंतु 2 धाबा इथे कंप्लीट केल्या. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या 23, लॉस ऑफ 0 विकेट. 23 या आकड्यावर जाऊन पोहोचले. बॉलवर षटकार परंतु त्यानंतर चांगला एक सन्मान देताना आपण जे मात्र बॅटरला पाहिलं. बॉल आलाय. (23) लॉस ऑफ 0 विकेट. 23 धावा. ओहो, थेट जाऊन बॉल आदळतो स्टँड वरती. डाबी यष्टी वाकवली जाते आणि यावेळी रफिक याला मात्र आता मैदान सोडावं लागेल कारण की त्याच्या बॅट मध्ये चांगले फटकेबाजी येत होते हे जाणलं होतं. अशोक या गोलंदाजाने पहिल्या बॉलवर षटकार वसूल झाला. त्यानंतर 2 रन्स, त्यानंतर एक डॉट बॉल आणि त्यानंतर काय चोख प्रत्युत्तर देताना गोलंदाज अशोकला पाहिलं आणि विकेटचं पतन. पहिला धक्का बसून बॅटिंग करत असताना टीम वनोटे या संघाला. बॅक टू द डगआउट रफिक.
23 लॉस ऑफ 1 विकेट. 23 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये ऍड झाली. पुढील बॉल अशोक बॉलिंग ट्रॅकवर आलाय. क्रमांक 2च्या षटकामध्ये 5 रन केले आणि खूप चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाही, कारण की पहिला बॉलवर षटकार येऊन देखील चांगलं कमबॅक. हो, अगदी पुढे हात टाकला होता, पायावरती जाऊन बॉल अदलला. त्यानंतर स्वतः जो मात्र गोलंदाज गेला. बॅकटेपला खाली ठेवायचा प्रयत्न सातत्याने केले जाते बॅटरच्या माध्यमातून, परंतु यावेळी हा देखील खऱ्या अर्थाने लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल इक्वडली जाईल आणि धावसंख्या जी मात्र 24 लॉस ऑफ 1 विकेट. 24 या आकड्यावर जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. षटक क्रमांक 2. टॅक्सन डाऊन द ट्रॅक फटका केला एक्झिक्युटिव्ह. सध्या पाहिलं नक्कीच डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक बॉलला ट्रॅव्हल केलं होतं, गॅप एक्झिक्युटिव्ह केलं होतं, बॉल पुढे चालला होता, परंतु त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळतं. याच अनुषंगाने पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 25 लॉस ऑफ 1 विकेट. 25 या आकड्यावर जाऊन पोहोचले. ट्वेंटी 25 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. आउट असेल. चला दिनेश याने मात्र आपल्या संघाचे साथ सोडले. आता डॅनिश हा फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय. वनोटे हा संघ. प्रथमतः टॉस जिंकून ओमसाई कामतपाडा या संघाने डिसिजन घेतला होता. तो मात्र फिल्डिंगचा इन्व्हाइट केलं होतं बॅटिंगसाठी, म्हणजेच वनोटे या संघाला. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. एकदा बाकफुटवर कट केलं. शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं थोडी येते जजमेंट चुकलं होतं, परंतु त्यानंतर बॅकअप आणि खूप चांगलं जजमेंट केलं आणि एक सिंगल तोपर्यंत इक्वली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. आता अनुषंगाने धावसंख्या 28 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात. ओपनिंग साठी शफिक गेला होता. आतापर्यंत 4 बॉल आणि इथे हॅलो हॅलो
चांगली फटकेबाजी. शफिक डाऊन द लेग स्टिक. यावेळी व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. चांगली इथे बॅटिंग करत असताना शफिकला आपण पाहतोय, कारण की ओपनिंग साठी देखील त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली आहे. त्याच अनुषंगाने डॅनिश हा नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय. हो हो, पुढे सारसावत केलेला आहे. डॅन्स नव्हतं, ट्रॅक फटका एक्झिक्यूट केले. गोविंद कामनचा जबरदस्त क्षेत्ररक्षण, चांगला एफर्ट. डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते वायडिश लोंगांकडे. आणि याच अनुषंगाने एक चप्पल खेळाडू मानला जातो तो मात्र गोविंद उघडा, आणि त्याचं प्रक्षेपण इथे सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पुढील बॉल स्टील 1 टू गो. हो, यावेळी फटका बसला. शॉर्ट फायनलिंग मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्याकडे मिस्टेक. कॅच ड्रॉप झाली. कॅच ड्रॉप होते. या कॅच आता सध्याच्या घडीला पाहिलं तर अशा 2 कॅच ड्रॉप होताना आपण पाहिलं त्याच क्षेत्रामध्ये. आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचले 37. लॉस ऑफ 2 विकेट 37 या आकड्यावर 4 षटकांची मॅच पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने नक्कीच 37 धावा टीमच्या स्कोर कार्डवर षटक क्रमांक 3 मध्ये. पंच एक एक्स्ट्रा प्लेअर जो मात्र आतमध्ये घ्यावा लागेल, कारण की त्यांनी 3 षटकांसाठी 16 मिनिटे म्हणजे 16.5 मिनिटे यूज केले आहेत. त्याच अनुषंगाने एक एक्स्ट्रा प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. पुढील मॅच म्हणजेच इनिंग दरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी संपन्न करणार आहोत. तर शेलगाव संघ आणि त्यांच्या विपक्ष जयहनुमान वेलूक संघ, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. ओके, षटक क्रमांक 4 कैलास. पहिलाच बॉल पायावरती जाऊन आदळला होता. त्यानंतर लेग ग्लान्स करायचा प्रयत्न केला, ऑन साइडला बोलवलं. डीप मध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी सेट आहे. आणि एक सिंगल इक्वली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. धावसंख्या सध्याच्या घडीला संत गतीने चाललेली आपण पाहतो. बॅटिंग करत असताना म्हणजे वनोट्या संघाची धावसंख्या 38 या आकड्यावर जाऊन पोहोचले 2 विकेटच्या मोबदल्यात. कैलास बॉलिंग ट्रॅकवर आहे क्रमांक 4च्या षटकामध्ये. चांगली ती गोलंदाजी करावी लागेल. क्रमांक 1च्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. त्यानंतर क्रमांक 2च्या षटकामध्ये थोडं अटॅक चढवलं गेलं. क्रमांक 3च्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळी डाऊन द लेग स्टिक स्टार सोडून जातो बॉल, आणि याच अनुषंगाने एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. इथे खऱ्या अर्थाने पाहिलं तर या मॅचमध्ये म्हणजेच गोलंदाजी करत असताना ओमसाई कामतपाडा या संघाने आतापर्यंत एक्स्ट्राच्या 4 धावा खर्च केल्यात. पुढील बॉल 39 2 विकेट. ओहो, यावेळी जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एफर्ट चांगले होते, परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर, आणि बॉल गेलाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतो M1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फटका एक्झिक्यूट केला त्याच दिशेने, आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. पुन्हा एकदा बॉल जाईल, एक टप्पा बॉल मुसंडी म्हणून होतोय फरा सीमारेषा पलीकडे. आणखीन एक येतोय दर्जेदार, जो मात्र शप्पी घ्यायच्या बॅट मधनं चौकार. चांगली फटकेबाजी ओपनिंग साठी गेला होता, आणि त्याचं नक्कीच जे काम होतं ते सध्याच्या घडीला करतोय, कारण की ओपनिंग साठी जो मात्र कोणताही फलंदाज मैदानामध्ये एंटर होत असतो त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा असतात, आणि ती अपेक्षा वनोटे संघाकडनं देखील शफिक या बॅटरवर होती. परंतु त्यानंतर थोडंसं ते क्रमांक 3च्या षटकापर्यंत स्ट्रगल करताना आपण शफिक या बॅटरला पाहिलं, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमकता स्वीकार केली आहे. ओहो, पूल
पुल अँड सक्सेसफुल बॉलला पाठवून दिले थेट आमच्या समालोचन कक्षाला सलामी देताना हा येतोय जो मात्र शफिक याच्या बॅट मधनं आणखीन एक दर्जेदार षटकार. समसमत्या ट्रॉफीवर इथे नजर ठेवली आणि या खऱ्या अर्थानं नक्कीच आणखीन एक षटकार. धावसंख्या डबल डिजिट मध्ये म्हणजेच 55 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात 3.4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. कैलास याच्यावर आक्रमण स्वीकार केले बॅटर शफिकने आणि भरपूर चांगली फलंदाजी करताना शफिक पुढील बॉल राईट अराउंड द विकेट. पुन्हा एकदा डायसन डाऊन द ट्रॅक फटका केलेला आहे इथे शॉर्ट फाईन लीग मध्ये क्षेत्ररक्षक आता मात्र कोणती चूक नाहीये. थोडं उशिराने आलेली विकेट शफिक बॅक टू द ग्राउंड. चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलं. अवघ्या 10 बॉल मध्ये 32 धावांची खेळी त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली. वॉट अ बॅटिंग, खूप चांगलं बॅटिंग, चांगली खिंड लढवली आपल्या संघासाठी. चांगला एक टार्गेट सेट करायचा प्रयत्न मानस जो मात्र मैदानामध्ये केला होता शफिकने आणि त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी मला इथे खेळावं लागेल हे सांगून देताना जो मात्र शफिकला आपण पाहिलं आणि खूप चांगली फलंदाजी केली. अवघ्या 10 बॉलमध्ये 32 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलंय. त्याच अनुषंगाने शेवटचा बॉल शिल्लक असेल. कैलास बॉलिंग ट्रॅकवर स्टील 1 टू गो आणि न्यू बॅटर गौरव असेल बॅटिंग मार्कवर. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 धावसंख्या डबल डिजिट 55 या आकड्यावर 3 विकेटच्या मोबदल्यात. ओहो इथे नक्कीच लाईन चेक केली पंचांनी. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉलच्या सहाय्याने एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि या धावसंख्या 56 या आकड्यावर षटक क्रमांक 4 आणि शेवटचा बॉल शिल्लक असेल. स्टील 1 टू गो. ओहो यावेळेस बॅकफुटवर जाऊन कट केले. जागा बनवून खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये. चांगलं प्रोटेक्शन त्या ठिकाणी सेट आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बॉल दिलं होतं परंतु हे मंजूर नव्हतं ज्ञानेशला आणि दुसऱ्या धावेसाठी इथे जरूर प्रयत्न केला परंतु दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. याचा अनुषंगाने पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 57 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता असेल. 24 बॉल आणि 58 धावा मॅच मध्ये घडेल काय आणि मॅच मध्ये बिघडेल काय येणारे मात्र 24 बॉल इथे सांगून जातील. शेलगाव संघाचा कॅप्टन आणि जय हनुमान वेळूक संघाचा कॅप्टन आपण या लगेचच या ठिकाणी टॉस आपण संपन्न करत आहोत. शिवप्रतिष्ठान शेलगाव आणि जय हनुमान वेळूक
58 धावांचं टार्गेट या ठिकाणी चेस करायचे. बॅटिंग करत असताना कामतपाडा या संघाला काय घडेल मॅच मध्ये येणारे 24 बॉल इथे सांगून जातील आणि नेक्स्ट मॅच देखील आपण रेडी राहा. चला मॅचला होईल सुरुवात. टाइम काउंट या ठिकाणी स्टार्ट आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल बिलास पवार सर. शो अँड गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट गोविंद उघडा. पहिलाच बॉल यावेळी खऱ्या अर्थाने ऑफस्टम्पला सोडून जाणारा बॉल. व्हाईट बॉल. आरंभ प्रारंभ आणि शुभारंभ ओमसाई कामतपाडा या संघाचा एक या धाबेने झाला एक्स्ट्राच्या स्वरूपात का होईना. 58 धावांचं टार्गेट या ठिकाणी चेस करायचे. काय घडेल मॅच मध्ये गोविंद उघडा याच्यावर देखील मोठी जिम्मेदारी असेल मॅच मध्ये आणि त्याच्या सोबतीला गणेश. एका राशीचे 2 खेळाडू मैदानामध्ये एंटर झालेत. पुढील बॉल गौरव. ओहो चांगला बॉल तेज रफ्तार बॉल होता गौरव याचा आणि खूप चांगला बॉल. अनुषंगाने हा डॉट बॉल आलाय. सुरुवात थोडी खराब पाहायला मिळाली परंतु त्यानंतर हा डॉट बॉल. पुढील बॉल. ओहो बाकफुटवर येथे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इनफिल्ड मध्ये त्याच्याकडे मिस्टेक. गोविंद उघडा याची कॅच ड्रॉप झाली. सध्या पाहिलं तर नक्कीच या मॅच मध्ये प्रथमतः जर पाहिलं तर नक्की कमबॅक करण्याची सुवर्ण संधी बनली होती बॅटिंग करत वनोटे या संघाला. कारण की एक महत्वाची विकेट होती. ती विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त जरूर केले होते परंतु त्यानंतर विकेट इथे सॅक्रिफाईस झाली असती गोविंद उघडाची परंतु त्यानंतर कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर जीवनदान मिळतं इथे मात्र गोविंद उघडा या खेळाडूला धावसंख्या 2 या आकड्यावर. हॅलो हॅलो. पुढील बॉल. ओहो ऑन साइडला खेळायचा प्रयत्न पायावरती जाऊन बॉल बदलतोय. गौरव बॉलिंग ट्रॅक वर क्रमांक 1च्या षटकामध्ये आलाय. प्रथमतः आपण पाहिलं तर नक्कीच ऑनलाईन प्रेक्षक जे आमच्या सोबत जॉईंट असतील त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण की थोडंसं लाईटचं व्यक्त आलं होतं. त्याच अनुषंगाने इथे थोडंसं आम्ही आता पुन्हा एकदा तुमच्या सोबत जॉईंट होतोय त्याबद्दल तुमची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पुढील बॉल स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. हो हो अगदी पहिलं तर नक्कीच हा देखील आलाय डॉट बॉल. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या ची मध्ये जाऊन पोहोचले 3 या आकड्यावर. षटक क्रमांक 1 या ठिकाणी संपन्न झालं. प्रथमतः आपण जर पाहिलं तर 58 धावांचा पाठलाग करायचे म्हणजेच बॅटिंग करत असणार ओम साई कामतपाडा संघाला परंतु P1च्या षटकामध्ये गौरव याची अप्रतिम सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली कारण की ज्या पद्धतीने कामतपाडा या संघासाठी इथे फटकेबाजी हवी होती
ती फटकेबाजी ते करू शकले नाही. महत्वाचा जर आपण पाहिलं तर गोविंद उघडा याच्यावर देखील भरपूर अशी जिम्मेदारी होती. आणि या मॅच मध्ये सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर नक्की 18 बॉल आणि 55 धाब्यांची आवश्यकता असेल. थोडं आता या मॅच मध्ये स्ट्रगल करताना आपण ओमसाई कामतपाडा या संघाला पाहतोय, कारण की महत्वाची मॅच आहे. माल विभागातील 8 संघ खेळत आहेत. एक मजबूत स्थितीमध्ये आपण ओमसाई कामतपाडा या संघाला सातत्याने माल विभागात पाहत असतो, चांगला खेळ करत असतात. परंतु आज स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषकामध्ये ते दाखल झालेत, परंतु P1च्या षटकामध्ये हवी तशी कामगिरी जी मात्र बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाहीये. उलटाच बॉल समोर लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड ड्राइव्ह आणि बॉलला पाठवून दिलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या थेट पलीकडे. हा येतोय संघर्षाचा शंखनाद फुंकणारा भव्य षटकार. चांगली फटकेबाजी, चांगली अशा पद्धतीची फटकेबाजी या मॅच मध्ये ते करावी लागेल. कुणाला याच्यावर इथे आक्रमण चढवलं जाते पहिल्या बॉलवर. पुन्हा एकदा इथे खोदून काढले अक्षरशः आणि बॉलला पाठवून दिले वायडेश. लोंगॉपच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा हे तो गणेशाच्या बॅट मधनं लागोपाठचा दुसरा भव्य षटकार. चांगली फटकेबाजी. आता मात्र आपले हात कोल्हे P1च्या षटकामध्ये हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नव्हती, परंतु त्यानंतर क्रमांक 2च्या षटकामध्ये अटॅक चढवायचा होता. त्या गणेश या खेळाडूंनी आपले हात कोल्हे. जबरदस्त एफर्ट पहिल्या 2 बॉलवर ते देताना आपण जे मात्र पाहतोय. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करावी लागतील याची देखील नोंद घ्या. अन्यथा 30 सेकंदच्या आतमध्ये एक्स्ट्रा आपल्याला घ्यावा लागेल याची देखील नोंद घ्या. धावसंख्या 15 या आकड्यावर 58 धावांचा पाठलाग करायचे. चांगली पद्धतीची फटकेबाजी सध्याच्या घडीला गणेश या खेळाडूच्या माध्यमातून आता सध्याच्या घडीला आपण या मॅच मध्ये बागफुटबार जबरदस्त इनफिल आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लोंगॉपच्या दरम्यान सज्ज आहे, तैनात आहे आणि अगदी घरपोच सेवा. विकेटचं पतन 2 षटकार आल्यानंतर प्रत्युत्तर देताना कुणाला आपण पाहतो विकेट. बॅटिंग करत असताना ओमसाई कामतपाडा या संघाला प्रथमतः 2 षटकार आले होते, त्यानंतर थोडंसं इथे पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करू शकली होती म्हणजे ओमसाई कामतपाडा संघ. परंतु त्यानंतर हे मान्य नव्हतं कुणाला याला आणि ज्याने मात्र 2 षटकार अक्षरशः ठोकले होते त्याला मात्र अडकवण्यामध्ये यश प्राप्त करताना कुणाला आपण पाहिलं विकेटचं पतन. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना ओमसाई कामतपाडा या संघाला. चला जास्तचा वेळ घेऊ नका. ऑन स्ट्राईक एंडला सध्या आपण पाहिलं गोविंद उघडा असेल आणि ऑन स्ट्राईकला सध्या पुंडलिक या खेळाडूला पाहतोय. चांगली कामगिरी, एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी भागीदारी रचावी लागेल, कारण की 58 धावांचा टार्गेट चेस करायचे. त्याच अनुषंगाने इथे नक्कीच क्रीजवर म्हणजे खेळपट्टीवर राहणं देखील या दोघांना महत्वाचं राहील. यावेळी ऑफ स्टंपला सोडून जातोय. विकेट खेचून काढायचा प्रयत्न जरूर केला, स्विंग अँड मिस, परंतु कनेक्शन नाही मिळालं आणि हा येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या सध्या जाऊन पोहोचली ती मात्र 16 या आकड्यावर. बॅटर त्यानंतर 2 षटकार देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर विकेट. उलटाच बॉल, फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक. यष्टीरक्षकाला बॉल ला गॅदर केले, कॅच इथे पकडली जाते, संपादित केलंय. धक्का क्रमांक 2. गोल्डन डकचा शिकार होतोय पुंडलिक. बॅक टू द डगआउट. प्रथमदा आपण पाहिलं तर कुणाल याच्यावर आक्रमण केले. 2 बॉलवर 2 षटकार आले, त्यानंतर 2 बॉलवर 2 विकेट देखील घेतल्याना म्हणजे चोख प्रत्युत्तर देताना कुणालला पाहतोय. आल्या पावली परत जाताना पुंडलिक या बॅटरला देखील पाहतोय. शेलगाव संघ या ठिकाणी उपस्थित आहे, तर बेळूक संघाला विनंती असेल आपण या आपला कॅप्टन किंवा प्रतिनिधी असेल तर की या ठिकाणी टॉस साठी या. 1.4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 58 धावांचा पाठलाग करायचे. सध्या नाजूक अवस्थामध्ये बॅटिंग करत असताना ओमसाई कामतपाडा या संघाला पाहतोय. ओहो, अगदी खोलात होता वाईट यॉर्करचा प्रयत्न, त्यानंतर
ओके, नो बॉल साठी ते चेक केलं जाईल. लाईनच्या वरती बॉल आहे. फेर बॉल असेल. फेर बॉल असेल. लाईन वरती बॉल आहे. पुढील बॉल ओर द विकेट. कुणाल यावेळेला पुन्हा एकदा फटका बसला. मिस टायमिंग स्ट्रोक ओम येतोय आणि त्याच्यानंतर बॅकअप साठी क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा नो बॉल. बॉल होता. ओके, माफ करा. फ्रीट होता. चांगलं इथे कॅच पकडला होता, परंतु फ्रीट असल्या कारणास्तव विकेट ग्राह्य धरली जाणार नाहीये. हो, यावेळी पुन्हा एकदा फटका बसला. मिस्टर मिस्टर कॉटन बॉलची संधी होती, परंतु संधीचं सोनं करू शकला नाहीये. याच अनुषंगाने पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचल्या. मॅच मध्ये जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 39 धावांचं आव्हान असेल. काय गडे मॅच मध्ये 58 धावांचा पाठलाग करायचा होता. धावसंख्या पुढील बॉल ऑन साइडला बोलवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, तो देखील यशस्वी झाला. दिनेश याचं चांगलं इथे फिल्डिंग पाहायला मिळाली. त्याच्या माध्यमातून 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 21 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 58 धावांचे आहे. त्याच्याकडनं देखील हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाहीये. चेंज द पेस गतीमध्ये परिवर्तन केला. धीम्या गतीने बॉल फेस केला आणि स्विंग अँड मिस म्हणजे फटका केलाच होता, परंतु बॉल पडण्याच्या आधीच बॅट फिरली होती आणि हा देखील आला आहे. जो मात्र एक सिंगल इक्वडली गेले. धावसंख्या 23, लॉस ऑफ 2 विकेट. 23 या आकड्यावर 58 धावांचा पाठलाग करायचे. 9 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. ओहो ओहो, यावेळी घडलंय का? विकेट विकेट विकेट, महत्वाची विकेट. गोविंद उघडा बॅक टू द डगआउट. चांगला झेल संपादित केलं आणि महत्वाची विकेट होती गोविंद उघडाची आणि ती विकेट घेण्यामध्ये देखील यश प्राप्त होताना ज्ञानेशला पावतोय. आता थोडंसं इथे धावसंख्या संत ठेवायचं काम जे मात्र ज्ञानेशने देखील केलंय. आता थोडं आणखीन जेव्हा संकट इथे येताना आपण ओम साई कामतपडे या संघावर पाहतोय.
यावेळेस इथे फटका एक्झिक्यूट केला, गॅप केला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत येतोय दिनेश आला, तोपर्यंत बॉलला गॅदर केलं अलाउन द कार्पेट, जमिनीला गुदगुल्या करत बॉल डीपमध्ये ट्रॅव्हल होत होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि घडलाय काय, दुसऱ्या धावेसाठी देखील आता थर्ड अंपायर रेफर केला जातोय. या ठिकाणी चेक केलं जाईल सेवन स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून. क्रॉपिंग क्रीज मध्ये बॅटर सेफली पोहोचलाय की नाही हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला असेल आणि आउट असेल. चला बॅटर आणखीन एक विकेट ची मात्र गमवताना बॅटिंग करत असताना ओमसाई कामतपणा या संघाला पाहतोय. सध्या 7 बॉल आणि 34 धावांचं लक्ष्य इथे गाठायचे मोठं असं लक्ष्य आहे आणि मोठ्या लक्ष्यापर्यंत गाठण्यासाठी नक्कीच हा बॉल देखील महत्वाचा राहील. या बॉलवर जर एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये थोडंसं कमबॅक करू शकते ओमसाई कामतपणा हा संघ. स्टील 1 टू गो राईट राऊंड द विकेट. ओहो पुन्हा एकदा आक्रमकता स्वीकार करायची होती परंतु मान्य नाहीये. यावेळी आणखीन एक विकेट आल्या पावली परत जातोय, गोल्डन डकचा शिकार होतोय. धक्का क्रमांक 5 मैदानामध्ये बसतो बॅटिंग करत असताना ओमसाई कामतपडे या संघाला. आता मॅच मध्ये 6 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता असेल. 58 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फक्त आणि फक्त 24 या आकड्यावर जाऊन पोहोचले 5 विकेटच्या मोबदल्यात. परंतु आता सध्या 6 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता. सध्या बॅटिंग करत असताना ओमसाई कामतपडा हा संघ थोडंसं इथे 6 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता. पुढील बॉल पहिलाच बॉल आडव्या बॅटने फोर्स केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये आणि बॉलला पाठवून दिले डायरेक्टली सीमारेषे पलीकडे आलाय. हा आणखीन एक दर्जेदार षटकार. चांगले बॅटिंग म्हणायला हरकत नाहीये. 3.1 बॉलचा खेळ झाला समाप्त. 4 षटकांची मॅच पाहतोय. धावसंख्या 30 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 58 धावांचं लक्ष्य गाठायचे आणि परंतु या मॅच मध्ये थोडंसं स्ट्रगल करताना देखील आपण ओमसाई कामतपडे या संघाला पाहतोय. 30 धावसंख्या 5 विकेटच्या मोबदल्यात. पुढील बॉल पुन्हा आता शॉर्ट बॉल हुक करायचा प्रयत्न इथे परंतु बाटाने बॉल सोबत असं कनेक्शन नाहीये. चांगलं मिडलिंग परफेक्ट मिडलिंग ची मात्र पहिल्या बॉलवर ची मात्र पहिली अशोक याची. त्यानंतर कमबॅक रफिकने केले. चांगली गोलंदाजी मिनी कमबॅक. फुल टॉस बॉल ऑन द राईट फटका केला, लेग ग्लास केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे त्याच्या आवाकाच्या बाहेर. आता मात्र आक्रमकता स्वीकार करताना आपण कैलासला पाहतोय परंतु आता थोडंसं विजयाचं अंतर कमी करायचं काम या मॅच मध्ये करताना आपण कैलासला पाहतोय. कारण की जर हा खेळाडू जर थोडासा टॉप ऑर्डर साठी आला असता तर या मॅच मध्ये थोडंसं चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु आता 3 बॉल 24 धावा म्हणजे अशक्य असं आव्हान जे मात्र बॅटिंग करत असताना टीम म्हणजे ओमसाई कामतपडे या संघासाठी आपण पाहतोय. पाहणं गरजेचं राहील काय घडेल मॅच मध्ये. 3 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. पुढील बॉल ऑन साइडला बोलवलं, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे कोणताही नाहीये. सज्ज असेल संधी असेल दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल आणि या 2 धावा डेफिनेटली इथे कंप्लीट होतात. 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या हलवार गतीने पुढे चालले. धावसंख्या 36 या आकड्यावर 5 विकेटच्या मोबदल्यात. 2 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पुढील बॉल हो इथे पाहिलं तर नक्कीच शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बीड होतोय आणि बॉल होतोय फरा लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आला आणखीन एक चौकार. विजयाचं अंतर कमी करणारा हा चौकार मॅच मध्ये. आता 1 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. धावसंख्या 40 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 3.5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल शिल्लक असेल. जे हनुमान वेलूक संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असेल तर प्लीज थोडं सहकार्य करा आणि लवकरात लवकर या कारण की आपल्याला या ठिकाणी टॉस संपन्न करायचे. जय हनुमान वेलूक संघाचा कॅप्टन कॉंग्रॅच्युलेशन म्हणजेच आई जगदंबा वनोटे संघ पुढील मॅच साठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि हार्ड लक अँड टफ लक म्हणजेच ओमसाई कामतपडा संघ तुम्हाला अपकमिंग टुर्नामेंट साठी खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु दिलेल्या वेळेवर या ठिकाणी उपस्थिती दाखवली ओमसाई कामतपडा संघाने त्याबद्दल तुमचा